नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मस्त स्पॉन्जी जाळीदार असे उत्तापे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात. इथे मी उत्तापा बनवण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. आता डाळ तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मी याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवणार आहे. आपले डाळ तांदूळ भिजत घालून 4 ते 5 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले डाळ तांदूळ छान भिजलेत. आता याला आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया. या पद्धतीने बघा आपलं डाळ तांदूळ छान बारीक झालेला आहे. आता मी एका भांड्यामध्ये त्याला काढून घेते. या पद्धतीनेच मी सर्व डाळ तांदूळ आता वाटून घेते. आता इथे तुम्ही बघू शकताय माझं सर्व डाळ तांदूळ इथे छान बारीक वाटून झालेला आहे मिक्सरला. याची कन्सिस्टन्सी मी या पद्धतीने ठेवलेली आहे. आता याला मी 5 ते 6 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता आपलं पीठ फर्मेंट करायला ठेवून 5 ते 6 तास झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकताय आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. आता आपण याचा उत्तापा बनवायला घेऊया. इथं मी उत्तापामध्ये घालण्यासाठी 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 1 गाजर, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथं माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही यापेक्षाही जास्त घालू शकता. आता या सर्व मी बारीक चॉप करून घेणार आहे. आता इथं आपल्या सर्व भाज्या बारीक चॉप करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा मी सर्व असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे छान. आता बारीक चॉप केलेल्या भाज्या मी सर्व या पिठामध्ये घालून घेणार आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि याला आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालण्याची आवश्यकता नाही आहे. इथं बघू शकताय या बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीनं ठेवलेली आहे मी. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. या कन्सिस्टन्सीमध्ये जर आपण आपलं बॅटर ठेवलं तर आपले उत्तापे छान होतात. इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यावरती तेल घालून घेतले. आपलं पॅन छान गरम झालाय. आता यावरती मी उत्तापा घालून घेते. मस्त जाळीदार झालेला आहे आपला उत्तापा. आता याला मी बारीक गॅसवरती छान भाजून घेणार आहे. आपला उत्तापा एक साईडने छान भाजला की खालून तो सुटतो बघा व्यवस्थित, अजिबात चिकटत नाही तव्याला. इथं आपला उत्तापा एक साईडने छान भाजलाय. आता आपण याला हलगत पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण त्याला छान आपण भाजून घेऊया. उत्तापा 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान भाजला जातो. आपला उत्तापा इथं दुसऱ्या साईडने छान भाजलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच पद्धतीने मी बाकी उत्तापे बनवून घेते. आपले उत्तापे इथं मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत, मस्त जाळीदार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. आता याच पद्धतीने मी सर्व उत्तापे बनवून घेते. उत्तापा सोबत खाण्यासाठी आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, पाव वाटी डाळवं घेतलेलं आहे फुटाण्याचं, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, छोटा पाव चमचा साखर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची छान मिक्सरला चटणी वाटून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी छान बारीक वाटून झालेली आहे मिक्सरला. आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. गॅसवरती एक फोडणीची वाटी ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतले. आपले तेल छान गरम झाले. त्यामध्ये मी जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून चटणीला आपल्या छान फोडणी देणार आहे. आता इथं आपल्या चटणीला छान फोडणी देऊन झालेली आहे. माझे सर्व उत्तापे इथं छान असे बनवून झालेले आहेत. आता याला आपण खाण्यासाठी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथं आपले मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असे उत्तापे खाण्यासाठी एकदम तयार आहेत. तुम्ही बघू शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर ते एकदम अप्रतिम लागतात. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत आपले इथं उत्तापे. एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झालेले आहेत. खाण्यासाठी एकदम तयार आहेत. खोबऱ्याच्या चटणीबरोबर ते एकदम अप्रतिम लागतात. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आज आपण मस्त असे स्पॉन्जी जाळीदार उत्तापे कसे बनवायचे हे पाहणार आहोत.